नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख. स्वागत आहे तुमचं आपल्या ई क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर प्रशासकीय परिपत्रक 648 दिनांक 26/9/2023 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित. ठीक आहे, महापारेषणमध्ये जे सहाय्यक तंत्रज्ञ पदाची भरती होणार आहेत, 1868 जागा आहेत. तर त्या पदाबद्दल सर्व इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तर कोणते कोणते चेंजेस झालेले आहेत त्या पदाबद्दल, कंत्राटी कालावधी किती आहे, त्यानंतर तुमचं पेमेंट किती असणार आहे, सर्व काही इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तर त्या पदामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत सर्व आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महापारेषणमध्ये जे सहाय्यक तंत्रज्ञ पदासाठी भरती होणार आहेत, 1868 जागा आहेत. ओके, त्याबद्दलच आपली एक ऑनलाईन बॅच सुरू आहे. ह्या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत. सर्व लेक्चरच्या नोट्स भेटणार आहेत. अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत. ई क्लास एज्युकेशन ॲप तुम्हाला सर्वांनी इन्स्टॉल करायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ह्या ॲपवरती तुम्हाला ही बॅच भेटणार आहेत. ह्या बॅचमध्ये सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला करता येणार आहेत. इलेक्ट्रिशियन ट्रेड थिअरी असेल, मॅथ रिजनिंग असेल, मराठी व्याकरण असेल, सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर्स आहेत. त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स पण अवेलेबल करून दिलेले आहेत. टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहेत. एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकतात. सर्व बॅच तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपात भेटेल. 3 महिने 6 महिने अशा 2 बॅचेस आहेत आणि अत्यंत कमी फीजमध्ये आपण बॅच अवेलेबल करून दिलेली आहेत. तुम्हाला सर्वांना 8379052448 या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅचची इन्क्वायरी करू शकतात, बॅचला ॲडमिशन घेऊ शकतात. तर आता आपण सविस्तर इन्फॉर्मेशन बघूयात. विषय सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य ह्या पदाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत नियुक्तीबाबतची पदे भरण्याच्या कार्यपद्धतीत मेथड ऑफ फिलिंग बदलण्याबाबत. ओके, तर पदामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते आपण बघूयात. बघा, पदे भरण्याची पद्धत. सुरुवातीला विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी. बघा, आता त्या पदाचं नाव अगोदर काय होतं, सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य. तुमची डायरेक्ट नियुक्ती त्या पदावरती होत होती, सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य. परंतु आता तुम्ही डायरेक्टली सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य न होता तुम्हाला अगोदर विद्युत सहाय्यक म्हणून काम करायला लागणार आहे. किती वर्ष? 3 वर्ष. आणि कंत्राटी बेसिसवरती असणार आहे. 3 वर्ष तुम्हाला विद्युत सहाय्यक पारेषण म्हणून काम करायला लागणार आहेत. आणि 3 वर्षाचा तुमचा जो कालावधी आहे, कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य होऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे पदाचं नावच डायरेक्टली या ठिकाणी आता चेंज केलेलं आहे. विद्युत सहाय्यक पारेषण तुम्हाला 3 वर्ष अगोदर काम करायला लागणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून पदावरती जॉईन होणार आहेत. लक्षात ठेवा, नाव पण त्याचं त्या ठिकाणी आता चेंज झालेलं आहे. ओके, सदर सरळ सेवा भरतीसाठी निवड पद्धती ही लेखी परीक्षेद्वारे ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहेत आणि त्यानुसार तुमची जॉईनिंग त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर वेतन श्रेणी. बघा, आता 3 वर्ष तुम्ही कंत्राटी आहेत तोपर्यंत तुमचा प्रथम वर्षाचा पगार हा 15,000 रुपये दरमहा असणार आहे. द्वितीय वर्षाचा जो पगार आहे तर तो 16,000 रुपये दरमहा आणि तृतीय वर्षाचा म्हणजे तिसऱ्या वर्षाचा जो पगार आहे तर 17,000 रुपये प्रत्येक महिन्याला तुमचा पगार त्या ठिकाणी असणार आहेत. आणि त्यामध्ये तुमचा जो मेडिक्लेम असेल, आयकर, त्यानंतर व्यवसाय कर, मेडिक्लेम, त्यानंतर भविष्य निर्वाह निधी, हे सर्व कट होऊन तुम्हाला त्या ठिकाणी पगार भेटणार आहेत. म्हणजे तुम्हाला 10-12,000 रुपये पगार त्या ठिकाणी पहिले 3 वर्ष भेटेल. तर तुमचा कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुमचा जो पगार आहे बेसिक 25,880 असेल आणि तुमचा जवळजवळ पगार 3 वर्षानंतर 50,000च्या वरती त्या ठिकाणी जाईल. ओके, आणि शैक्षणिक पात्रता. बघा, शैक्षणिक पात्रता तुमचा ITI झालेला पाहिजे. ITI झालेला पाहिजे. इलेक्ट्रिकलमध्ये तुमचा ITI झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ओके, त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदाच्या 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीच्या नियुक्तीसाठी खालील प्रमाणे इतर अटी व शर्ती लागू राहतील. मूळ कागदपत्रांच्या पडताळणी अंती नियुक्ती दिली जाईल. ओके, तर तुमचे जे मूळ कागदपत्र आहे तर ते व्हेरीफाय केले जातील ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन असेल त्यावेळेस. बघा, त्यानंतर नियुक्तीपूर्वी विहित शारीरिक व वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. ओके, त्यानंतर चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक राहील. बघा, हे सर्व काय आहे, जॉईनिंगची प्रोसेस आहे. त्यानंतर एकत्रित मानधन हे सहाय्यक तंत्रज्ञ ह्या पदाच्या अधीन राहील. ओके, त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदाच्या कंत्राटी पद्धतीवर भरती झाल्यानंतर त्यांच्या तपशील विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदाच्या बिंदू नामावलीमध्ये दर्शवण्यात येईल. ओके, त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, प्रवास भत्ता हे सहाय्यक तंत्रज्ञ प्रमाणेच राहील. बघा, विद्युत सहाय्यक पदावरती जरी तुमची निवड झालेली असेल परंतु तुम्हाला जी कामे आहेत, त्यानंतर जबाबदाऱ्या आहेत तर त्या सहाय्यक तंत्रज्ञ प्रमाणेच सांभाळाव्या लागणार आहेत. लक्षात ठेवा, नाव जरी विद्युत सहाय्यक असलं तर परंतु सर्व जबाबदाऱ्या, त्यानंतर
प्रवास भत्ता असेल, कर्तव्य असेल, सर्व सहाय्यक तंत्रज्ञप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळायला लागणार आहेत. त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे आवश्यक आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला राहणे आवश्यक आहे, ज्या ठिकाणी तुमची जॉईनिंग होईल त्या ठिकाणी. ओके. विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदाचे कार्य, मूल्यमापन व वर्तणूक दरवर्षी तपासले जाईल. तुम्ही दरवर्षी काम कसं केलं, काय केलं त्याचा रिपोर्ट तुमचे सिनियर तुम्हाला त्या ठिकाणी देतील आणि त्यानुसार तुमची परमनंटची चान्सेस त्या ठिकाणी असतील. तुम्ही जर 3 वर्ष व्यवस्थित काम केलं तर तुम्ही त्या ठिकाणी परमनंट होऊ शकतात. ओके. म्हणजे दरवर्षी तुम्ही जे काम करतात तर तुमचा जो रिपोर्ट आहे तर तो रिपोर्ट त्या ठिकाणी भेटत जाईल. तुम्ही चांगलं काम केलं की नाही केलं, तुम्ही काही चुका केल्या. ओके. तर त्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदासाठी शिस्त व वर्तणूक नियम नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू राहतील. ओके. कंत्राटी कालावधी दरम्यान सदर विद्युत सहाय्यक पारेषण यांनी शिस्त व वर्तणूक विनयभंग कसूर केल्यास कंत्राटी नियुक्ती तत्काळ समाप्त करण्यात येईल. म्हणजे तुम्ही कंत्राटी असल्यामुळे तुम्ही जर शिस्तीचं पालन केलं नाही, काम व्यवस्थित केलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी काढून टाकू शकतात कंत्राटी कालावधीमधून. ओके. विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदांना कंत्राटी कालावधी दरम्यान 15 किरकोळ रजा म्हणजे 15 CL तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील एका वर्षात व विशेष विकलांगता रजा व्यतिरिक्त कुठल्याही रजा लागू राहणार नाहीत. लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदांची सहाय्यक तंत्रज्ञ ह्या पदामध्ये कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतरच रिक्त पदे व अनुशेषाचा विचार करून नियुक्ती दिली जाईल. ओके. तुम्ही जो कालावधी आहे कंत्राटी पदाचा पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती केली जाईल. रिक्त पदे किती आहेत त्याचा सर्व विचार करून त्यानंतर नियुक्ती केली जाईल. ओके. त्यानंतर विद्युत सहाय्यक पारेषण ह्या पदांचा कंत्राटी कालावधी हा एकत्रित मानधनावर असून सदर कालावधी अनुदान व इतर निवृत्ती लाभांसाठी लागू राहणार नाहीत. हा पॉइंट सर्वांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचा आहे. ओके. तर ही सर्व इन्फॉर्मेशन होती. ओके. पण तुम्ही आता अभ्यासाला लागायचं आहेत, कंत्राटी 3 वर्ष असेल तरी त्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे तर 50,000च्या आसपास तुमचं पेमेंट त्या ठिकाणी होणार आहे. ओके. तर जवळजवळ सर्वच विद्यार्थी परमनंट होतात. 100मधनं 1-2 जण होत नसेल कारण की त्यांचा परफॉर्मन्स, काम वगैरे ह्या त्या सर्व गोष्टी बघूनच परमनंट केलं जातं. तर टेन्शन घ्यायचं नाही. पहिले 3 वर्ष तुम्हाला पेमेंट कमी असेल तरी त्यानंतर तुमचं पेमेंट या ठिकाणी वाढणार आहे. ओके. परमनंटचे चान्सेस ही खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे. जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांनी अभ्यास स्टॉप नाही करायचा आहे कंत्राटी भरती म्हणून. ओके. 3 वर्षासाठी फक्त कंत्राटी आहे, त्यानंतर तुम्ही परमनंट त्या ठिकाणी होणारच आहेत. ओके. तर सर्वांनी अभ्यास कंटिन्यू ठेवायचा आहे. क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या. ह्या ॲपवरती तुम्हाला सर्व लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल. अत्यंत कमी फीजमध्ये आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सर्व MCQs पण आपल्या ॲपवरती तुम्हाला भेटेल. तर सर्वांनी ॲप इन्स्टॉल करून घ्या. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.